युवा क्रांती नंदुरबारचा संताप। रावला पाणीच्या शहीद स्थळाकडे येणाऱ्या नागरिकांसाठी पाणी नाही, हातभारी पडात नदीपात्रात कुवा करून तहान भागवण्याची वेळ। तळोदा तालुक्यातील रावला पाणी हे ठिकाण आदिवासी स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचं स्थळ म्हणून ओळखलं जातं। 2 मार्च 1943 रोजी इथं ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आदिवासी सत्याग्रहींवर बेछूट गोळीबार करण्यात आला होता। या घटनेत अनेक आदिवासी शहीद झाले, शेकडो जखमी झाले। त्यामुळे रावला पाणी ही भूमी आदिवासी समाजाच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचं प्रतीक मानली जाते। दरवर्षी 2 मार्च रोजी शहीदांना अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहतात आणि सामाजिक, धार्मिक व स्मरण कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। याच ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रावला पाणीच्या मार्गावरील ग्रामपंचायत सावरपाडा अंतर्गत हातबारी पाडा इथं तीव्र पाणी टंचाईचं विदारक चित्र समोर आलं। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं नागरिक येणार असल्यानं या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झालाय। उपरोक्त परिस्थितीची दखल घेत युवा क्रांती नंदुरबार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली। रावला पाणी इथं येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी हातबारी पाड्यातील महिला, पुरुष व लहान मुलं रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाण्याची व्यवस्था करत असल्याचं दिसून आलं। पथकानं पुढे निजरा नदी पात्रात जाऊन पाणी केले असता नदीतील वाळूत कुवा करून झिरपणारे पाणी काढून तेच पिण्यासाठी वापरलं जात असल्याचं आढळलं। पाड्यात नावालाच एक हातपंप उभारण्यात आलेला असला तरी त्यातून अत्यल्प प्रमाणात पाणी येत असल्याचं स्पष्ट झालं। सुमारे 200 ते 250 लोकवस्ती असलेल्या या पाड्यात कोणतीही सक्षम व कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना नसल्यानं ग्रामस्थांना दररोज हालअपेष्टा सहन करावे लागत आहेत। ऐतिहासिक स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर अशी परिस्थिती असणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। या पाहणी दरम्यान प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट दीपक वसावे, जिल्हाध्यक्ष इंजिनियर संदीप वळवी, जिल्हा कार्याध्यक्ष नितेश वसावे, जिल्हा उपप्रमुख डॉक्टर पंकज तडवी, तळोदा तालुका कार्याध्यक्ष नितीन वळवी, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग नाईक, हातवारी पाडा येथील राजेश वळवी, विजयसिंग गुरुजी पाडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते। युवा क्रांतीच्या वतीनं प्रशासनाला आवाहन करण्यात आले की रावला पाणी या ऐतिहासिक स्थळाचा विकास करताना आसपासच्या पाड्यातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होऊ नये, तातडीनं नवीन बोरवेल, अतिरिक्त हातपंप किंवा जलवाहिनी योजनेद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आला। आपकी जय जय आदिवासी। आज आमच्या ठरल्याप्रमाणे युवा क्रांती नंदुरबारच्या वतीने एक आव्हान करण्यात आलं होतं। रावला पाणी या ठिकाणी जाऊन एक स्वच्छता मोहीम राबवावी असं एक निश्चित झालं होतं। त्या अनुषंगाने आमची सगळी जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्ही रावला पाणी जात असताना हातबारी हे गाव अवघ्या 2 ते 3 किलोमीटर रावला पाणीहून 2-3 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। त्या ठिकाणी एक 10 गजचं चित्र या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आहे। मित्रांनो, आम्ही रस्त्याने जात असताना या ठिकाणी हे लहान लहान पोरं पाणी घेऊन जात असताना आमच्या लक्षात आल्यानंतर म्हटलं हे पाणी कुठून आणतायत, असं करून आम्ही रस्त्याच्या इथे गाड्या लावल्या आणि आम्ही हे चित्र बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मित्रांनो, खरं तर सांगायला दुःख वाटतं, खूप खेदही वाटते की रावला पाणीचा इतिहास पाहिला तर वेगळं सांगण्याची गरज नाही। आम्ही पूर्ण रस्त्या याच्यावर आम्ही सविस्तर बोलणार आहोत, परंतु या लहान लहान जे बालक आहे यांच्याशी आमची चर्चा झाल्यानंतर ते यांनी आम्हाला सांगितलं की हे जे पाणी आहे एवढं घाटातून तुम्ही कसं काय घेऊन जातात असं। तर हे सकाळपासून हे पाणी घेऊन जात आहेत ते उद्या स्मृती स्थळाकडे काही लोक जिल्ह्याभरातून, काही राज्यातून लोक येणार आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी असं या निजरा नदी पात्रामधून हे पाणी वरती घेऊन जात आहेत। त्यांच्या घरी ठेवणार आणि तिथून हे पाणी जे येणारे पाहुणे आहेत त्यांना द्यायचं असं त्या लहान लहान बालके यांनी सांगून दाखवलं। त्याही माध्यमातून माझ्या या ठिकाणी हे जे चित्र आहे गेल्या अनेक वर्षापासून यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी असे अनेक वर्षापासून हे मागणी करतात। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली गेली नाही, त्याही पलीकडे इथे रस्त्याची व्यवस्था नाही। मी या बालकांशी मी संवाद साधणार आहे की बाया इपाय किती देख वक्त तुम वेगळे बाठे जाय वेगळे होते ना, हा वेगळे 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 होते आणि एका आजूबाजू हातपंप काय नाही काय ना हातपंप पिणं पाणी हे देखे हे देख होत नाही काय ते असं चित्र हे म्हणजे सकाळपासून हे पाणी या ठिकाणून घेऊन जात आहेत। आणि हे फक्त प्रेम, माया, दया
या प्रेम भावनेतून लोकांना येणाऱ्या लोकांना त्यांच्या माध्यमातून सेवा व्हावी हा एकच उद्देश या माध्यमातून दिसून येतो आहे मित्रांनो. तर खरं तर अशा पवित्र भूमीमध्ये जर अशी चित्र निर्माण होत असेल तर एक कुठेतरी शासनाने विचार करण्याचे भाग या ठिकाणी निर्माण होतो आहे. या ठिकाणी बाबा आले आहे, बाबांकडून पण मी काही गोष्टी जाणणार आहे. तर बाबा हे होत आहे द्वितीय शून्य हो ये हातबारे गावर वासी तुम अरे वासे किती वर्षापासून हे होता आमो ते दादा हिसाब बाबांनी म्हणजे 81 मृत व्हायचा दादा 81 81 निकाल होय मग नाही हे बघूया 1981 पासून या गावामध्ये ते राहत आहेत. म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नाही तेव्हापासून या रावला पाणीच्या रस्त्यावर हे हातबारी म्हणून गाव आहे. तिथे हे अनेक वर्षापासून या ठिकाणी रहिवास आहे, तरी त्यांना साधे रस्ते नाही, पाणी नाही. आणि आपण बघू शकतायत निस्वार्थपणे सेवा बजावण्याकरिता हे जे लोक आहेत, हे लोक जिल्हाभरातून येणार जे समाज आहे त्यांना पाणी देण्यासाठी हे सकाळपासून पाण्याची वाहतूक करतात. ते किती विदारक चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो. साधा पाण्याची व्यवस्था शासनाने या ठिकाणी केलेली नाही. टँकर येऊ शकतात, टँकरची व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही. असं एकंदरीत चित्र जर बघितलं मित्रांनो, आम्ही या माध्यमातून एवढंच सांगू की हे का तुम्ही पंपे मंजूर काही नाही दादा पंप ह्या नेमेन कीज ने मग पाहिजे दादा नाही हो काही नाही पोरिया मग तारास को थांबू अमे महावणार हजार दुनिया उजा आहे बिचारकी को बागे बागे पोते वेगळे आज पोच मिनिट काल पिवडावणार आहे पाय. म्हणजे किती जबरदस्त परिस्थिती आहे की आज सकाळपासून हे पाणी भरत आहेत आणि उद्या येणाऱ्या पाहुण्यांना हे पाणी देण्यासाठी म्हणजे हे समाजामध्ये एकीकडे आपण पाहतो की जरी ही दुःखद परिस्थिती असेल तरी एक समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी त्यांच्या भावना किती निस्वार्थ आहे की येणाऱ्या लोकांची सेवा बजावण्यासाठी म्हणजे सकाळपासून ते लोक एक सेवेच्या भावनेने या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे माझ्या या माध्यमातून शासनाला एवढंच विनंती आहे की अनेक वर्षापासून हे प्रलंबित जे प्रश्न आहे, या मूलभूत गरजा आहे, हे मोठे प्रश्न नाही, साधा हात पंप तरी होणे गरजेचे आहे. तर या माध्यमातून आम्ही एवढं शासनाला एवढंच विनंती करू, आम्हाला येत्या काही दिवसामध्ये आम्ही एक जन आंदोलन तर उभारणार आहोत, पण येत्या काही दिवसामध्ये या गावामध्ये पाण्याचा प्रश्न जर तातडीने सोडवला नाही तर आम्ही या माध्यमातून शासनाला आम्ही इशारा देतो आहे की हे चित्र येत्या 8 ते 10 दिवसामध्ये बदललं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके, धडगाव.